ते सेलिब्रेशन त्याने केलं नाहीये. आपण बऱ्याचदा म्हटलं जगदीशला की बॅट वर कर, बॅट वर कर, मात्र बॅट त्याने वर केली नाहीये. 4 ओव्हरची मॅच असेल सर. मग अशी आपण 5ची मॅच पाहिली, आता 4ची मॅच आणि एक शांत खेळाडू आहे असे आमचे स्कोरर जे केणी आहेत, शेखर केणी म्हणतायत. आणि संयमी क्रिकेटपटू असणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. जास्त ते तोंडानं बोलत नाहीत तर बॅटनं चांगल्या प्रकारे उत्तर देतात क्रिकेटच्या या दुनियेत. बॅटचा टो आहे, बॅटचा टो आहे, बॅटर या ठिकाणी नक्कीच जमा होईल. पहिली विकेट डाऊन, फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय मिस्टर प्रणय, आउट. एक प्रकारे असं म्हणू शकतो आपण की प्रणयनं फक्त हजेरी लावण्याचं काम केलंय मैदानामध्ये. मी आलोय, उभा राहिलोय आणि मी निघालोय. चला बॅटर लवकर लवकर पाठवून द्या. आम्ही घाई का करतोय, फक्त हे आम्हाला घाई नसेल तर तुम्हाला देखील घाई असेल. आज गणपती आहेत, गणपती बाप्पांचा जन्मदिवस आहे आणि बऱ्याच जणांना देखील अनेक ठिकाणी बाप्पांच्या दर्शनासाठी जायचं आहे. ही प्रत्येकाची इच्छा आहे, माझीच नाही आहे. या ठिकाणी सगळ्या बसलेल्या आमचे जे प्रमुख अतिथी आहेत त्यांची, या ठिकाणी पाहायला आलेल्या, खेळ पाहण्यासाठी आलेल्या सर्व क्रीडारसिकांची आणि तुमची देखील इच्छा असेल. तर प्रत्येकाच्या नात्यामध्ये एक तरी गणपती नक्की 100% असेल. त्यामुळे प्लीज कोऑपरेट करा, थोडंसं घाई करा. इथे देखील आपण स्टार्ट जी पाहिली ती विकेटनं सुरुवात झाली आहे, ती म्हणजेच साई स्पोर्ट्स सरावली या टीमची. मात्र 4 ओव्हरची मॅच. टीम कॅप्टन जो आहे मॉर्कल, त्यांनी म्हटलं होतं की आम्ही 50शी गाठण्याचा प्रयत्न करू. एक समाधानकारक आमच्यासाठी ती 50 धावसंख्या असू शकेल. क्रॉस बॅटेड खेळायचा होता, गुडघ्याला थोडंसं वाकवलं होतं आणि हा फटका ऑन साईडला टर्न करायचा होता. मात्र बॅट अँड बॉलचा त्या ठिकाणी संपर्क झाला नाहीये. चांगला चेंडू करण येतोय बॅटर मैदानाच्या आतमध्ये. जगदीश आणि करण ही जुडे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पुन्हा एकदा बैठक स्ट्रोक खेळायचा होता, अगदी घुटना टेकवला होता एक खेळपट्टीवर आणि ज्या फोर्सनं बॅट त्या ठिकाणी स्विंग केली होती, अगदी तो चेंडू मिडल झाला असता ना बॅटला तर लॉंगेस्ट षटकार हा आपल्याला पाहायला मिळू शकला असता. मात्र कदाचित सपाळा परिसरातले दोन्ही संघ आहेत, त्यानुसार कोणता खेळाडू कशा प्रकारे बॅटिंग करू शकतोय खेळपट्टीवर उभा राहून एक अंदाज नक्कीच असेल तो गोलंदाजाला. तो म्हणजेच आपण पाहतो गोलंदाज त्या ठिकाणी केतन या गोलंदाजाला. यावेळेस अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली होती, लाऊड अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली. मात्र पिचिंग जर पाहिलं तर पंच म्हणतायत लेग स्टंप सोडून हा चेंडू जात होता. यस, ऑफ स्टंप सोडून म्हणता चेंडू जात होता. एक चांगला चेंडू आपण त्या ठिकाणी पाहिला, कौतुक असेल. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, फुलर लेन्थचा चेंडू होता आणि या चेंडूला देखील पिक करण्याचा प्रयत्न होता बॅटरचा, करणचा. बॅटला स्पर्श केला आहे चेंडूनं, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, हलकासा स्पर्श बॅटला केला होता. मात्र काय गोलंदाजी होत आहे, वेगवान गोलंदाजी. आणि एक आपण पाहिलं तर खुलवा टप्प्याची गोलंदाजी देखील पाहायला मिळते. त्यानंतर आपण एक अँगल क्युरेट करणारी देखील गोलंदाजी पाहतोय. काही चेंडू आपण पाहिलं थोडेसे टर्न झाले, पडल्यानंतर थोडासा स्विंग झाला चेंडू, बाहेर वळणारा चेंडू देखील आपण या ओव्हरमध्ये पाहिलाय. शॉर्ट बॉल होता. हा चेंडू व्यवस्थित बॅटला लागणं गरजेचं होतं. देहबोली तुम्ही पाहू शकाल त्या ठिकाणी मिस्टर करण यांची. जवळजवळ विचार केला आपण करणचा तर जागेवर 5 चेंडू डॉट केलेत आणि